ते निगडाळ्याला येणार, आम्ही बोरगिरीला जाणार, त्याच्यात कसला वाद? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील सावरदरी गावाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई दरम्यान 2 लाख रुपये किमतीचा अफीम, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त केले आहेत. उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मोहन धनाराम जाट वय वर्ष 22, भवरलाल सोनाराम जाट वय वर्ष 34 आणि महेंद्रसिंग चिनाराम वय वर्ष 25 सर्वजण राहणार मूळ राजस्थान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यात एकूण 2 लाख रुपये किमतीचा 396 ग्रॅम वजनाचा अफीम हा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच त्यांच्याकडून एक मोटरसायकल व 2 मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी हा अफीम माल विक्रीसाठी आरोपी महेंद्रसिंग यांच्याकडून आणल्याची कबुली दिली, तर पोलीस पुढील तपास करत आहेत. 8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक आणि साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 78 लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी 9 जुलै 2021 रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडला त्यावेळी गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असलेला प्रवीण गवते वय वर्ष 22 राहणार गवते वस्ती, चाकण, तालुका खेड हा गुन्हा दाखल होताच फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा वारंवार शोध घेतला, मात्र तो सतत ठिकाणे बदलत असल्यानं अटकेपासून बचाव करत होता. अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. खेड तालुक्यातील कुरोली गावात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भाड्याच्या खोलीमध्ये लोकांना बेकायदेशीरपणे दारू पिण्यासाठी अड्डा उपलब्ध करून देणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी छापा टाकून त्यावर कारवाई केली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात आरोपी संतोष नवनाथ खडप वय वर्ष 25 मूळ राहणार रेणापूर लातूर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तळीरामांना दारू पिण्यासाठी आपल्या भाड्याच्या खोलीत बेकायदेशीर जागा उपलब्ध करून दिली होती. पोलिसांनी तिथे छापा टाकून कायदेशीर कारवाई केली. पोलीस पथकावर थेट गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारा आणि 70 पेक्षा जास्त चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असलेला अट्टल आणि मुख्य फरार आरोपी शेखर संभाजी जाधव याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून 51,000 रुपये किमतीचे एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. आळंदीजवळील तिघी पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी शेखर संभाजी जाधव वय वर्ष 25 मूळ राहणार उदगीर, जिल्हा लातूर आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यापासून ते सर्व फरार होते. त्यानंतर 16 मे 2026 रोजी हा मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार मुस्तफा भाईजान हे रांजणगाव येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तेथे ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरही या आरोपींनी थेट फायरिंग केले आणि उसाच्या शेताचा फायदा घेऊन तेथून पळ काढला होता. आरोपीचा माग काढत पोलीस पथक तब्बल 3 वेळा नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात गेले. तिथे त्यांनी गोपनीय बातमीदार तयार केले आणि तांत्रिक तपासही सुरू ठेवला. मुख्य आरोपी शेखर जाधव हा आळंदी व दिघी परिसरात येणार असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तत्काळ या परिसरात सापळा रचला आणि आरोपीला हत्यारासह पकडले. खेड तालुक्यातील बहुळ येथे वादळी वाऱ्याने बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळले. नॅशनल हायवे क्रमांक 548D वरील चाकण शिक्रापूर मार्गावर बहुळ येथील चांदणी चौक जवळील साबळे वस्ती येथे वादळी वाऱ्यामुळे बाभळीचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र बहुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने झाड हटवले. दरम्यान झाड वीज वाहिन्यांवर पडल्याने काही तारा तुटल्या होत्या. खेड पोलीस स्टेशन येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याची बांगडी कट करून चोरी करणारे आरोपी अटक करण्यात आले आहेत. अंबरनाथ परिसरातील सर्व आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पाऊस लांबल्याने खेड तालुक्यातील प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.
धरणांतील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवताना पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्याचे नियोजन प्रशासनाने केले. खेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीची कामे उरकली आहेत, मात्र पावसाचा एकही थेंब पडत नसल्यानं भाताची आगर म्हणून ओळख असलेल्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दुष्काळाचे ढग दाटले आहेत. या परिसरातील सर्व पाणी स्रोतांनी तळ गाठले आहेत आणि शेतीसाठी महत्त्वाच्या चासकमान धरणात अवघा 5.5% पाणीसाठा शिल्लक आहे. खेड तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठले आहेत आणि शेतीसाठी महत्त्वाच्या चासकमान धरणात अवघा 5.5% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खेड तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या चासकमान धरणाची स्थिती चिंताजनक आहे. सामान्यतः या काळात धरणात चांगला साठा होत असतो, परंतु यंदा पहिल्यांदाच 6% खाली धरण आले आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस पाण्याअभावी खेडच्या पश्चिम भागात भातशेती अशी ओस पडली आहे. अजूनही मान्सूनची प्रतीक्षा उशीर का होतोय? मान्सून महाराष्ट्राच्या उंबरड्यावर असला तरी त्याच्या प्रगतीचा वेग सध्या मंदावलाय. पुण्यातील उष्णतेमागे मान्सूनचे अपयश नसून त्याच्या पुढील वाटचालीत आलेला तात्पुरता खंड हे मुख्य कारण आहे. पुणेकरांना जूनच्या मध्य उलटूनही मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की यंदा मान्सूनला नेमका उशीर का होत आहे. नॉर्वेमध्ये कार्यरत असलेले खेड तालुक्यातील हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक कड यांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक कड. सध्या आता आपण पाहतोय की मान्सूनचं आगमन हे लांबवतं आहे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. तसं बघितलं तर मागच्या वर्षी जेव्हा आपण पाहिलं तर मान्सूनचं आगमन हे मेच्या लास्ट वीक्समध्ये झालं होतं आणि महाराष्ट्रामध्ये मान्सून 25-26च्या साधारणतः आला होता. कारण की तेव्हा अरेबियन सीमध्ये डिप्रेशन होतं. त्या डिप्रेशन आणि ऑनसेटचं एका कनेक्शन झालं आणि मान्सून पहिला आला. पण आत्ता सध्या मान्सून आला नाही आहे म्हणजे पुणे जिल्ह्यात किंवा आपल्या भागामध्ये. तर ही खूप आता असामान्य आणि चिंताजनक परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. कारण की यंदा मान्सूनने चांगलीच प्रगती केली होती. कारण की जेव्हा तोच वाटचाल चालू झाली होती तर तो केरळमधून फास्ट आला, त्याच्यानंतर काही वेळ तो थांबवला. याचं कारण असं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये अपेक्षेपेक्षा कमी दाबाची एक सिस्टम होती आणि दुसऱ्या बाजूला जे आपल्या पश्चिम भागाच्या साईडला अरेबियन सी आहे त्याच्यामध्ये पण एक डिप्रेशन टाईप एक मुवमेंट होती, पण जी वेस्ट आणि नॉर्थवर्ड शिफ्ट झाली नंतर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिड लॅटिट्यूडमधून येणारे जे वारे, पॉवरफुल वारे असतील, जे की वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो आपण त्याला, त्याचे पण ॲक्टिव्हिटीज होत्या त्या टाईममध्ये. तर मग काय होतं, ह्या सगळ्यांचा परिणाम ह्या डायनामिक्सवरती पडतो आहे, या वायुचक्रावरती पडतो आहे आणि त्यामुळं आत्ता त्याचं जे ऑनसेट आहे तो कमकुवत होताना दिसतं आहे आपल्याला. दुसरी गोष्ट अशी की पुणे हे सह्याद्रीच्या रेन शॅडो रिजनमध्ये येतं. रेन शॅडो रिजनमध्ये आल्यामुळे काय होतं, कोकणामध्ये पाऊस खूप जास्त होतो आपल्या इथे आणि मान्सून सक्रिय झाल्यानंतर त्याला थोडा टाईम लागतो वरती येण्यासाठी. आणि सध्या आपल्या वातावरणात आपण बघू शकतो तर ह्युमिडिटी खूप आहे, परंतु पावसासाठी जी व्यापक आपल्याला सिस्टम लागते ती नाही आहे. कारण की अजून पण अनुकूल परिस्थिती पूर्णपणे निर्माण झालेली नाही आहे. आणि आत्ता सध्याच्या माहितीनुसार जर तुम्ही IMDचं प्रेडिक्शन बघितलं तर काही दिवसामध्ये साधारणतः 2 ते 4 दिवसामध्ये मान्सूनचं आगमन पुणे जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे होईलच ते. कारण की आत्ता ते सक्रिय नसेल तरी त्याला जे पोषक वातावरण लागतं आहे ते आत्ता बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यातला जो मान्सूनचा उशिरा पोचतो आहे त्याचं पूर्ण असं नाही म्हणू शकत की पूर्ण मान्सून हा कमकुवत राहील. आत्ता सध्या बरेच लोक ब्लेम करतात ते की सुपर एलिनो किंवा एलिनोमुळे असं होतं आहे, पण एलिनो हा जी गोष्ट आहे ती डिसेंबरमध्ये खूप स्ट्रॉंग असेल. आत्ता सध्यासाठी इंडियन ओशनमधला जो इंडियन ओशन डायपोल मोड आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे सुपर एलिनो असं प्रत्येक ठिकाणी आपण मीडियामध्ये गोष्टींमध्ये पाहतो आहे तर ते हाईप करायचा प्रयत्न आहे. सुपर एलिनो नावाचा कोणताच कन्सेप्ट नाही आहे. आम्ही त्याला एक्स्ट्रीम एलिनो म्हणतो, पण फक्त एका पॉईंटला की तुमच्या याच्यामध्ये टायटल्समध्ये किंवा न्यूजच्या माथाळामध्ये जेव्हा सुपर एलिनो वाटतो तर लोक खूप चिंतित होतात. असं नाही आहे. तो कसा इम्पॅक्ट करेल याच्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहे. आणि ड्रॉट पडेल हे नक्कीच आहे नंतर मान्सून नंतर. पण आत्ताचा जो मान्सूनमध्ये जो खंड पडलेला आहे तो सर्वसामान्य आहे, त्याच्यामध्ये काय चिंता करण्याची काय कारण नाही आहे. आणि आत्ता सध्या जे क्लायमेट चेंज आहे त्याच्यामुळे मान्सूनचे स्वरूप अधिक बदलतं आहे, अनिश्चित होतं आहे आणि इन्स्टेबल येते मी असं म्हणून. कारण की संशोधनातून पण हे असंच दिसतं आहे. आत्ता पण उष्णतेचं खूप मोठे झाडा येतात ते
आणि ते मान्सूनला अपयशी करेल असं तर वाटत नाही. तरी पण मान्सूनची प्रगती तात्पुरत्या वेळेत जरी खंडित झाली असेल तरी काही 1-2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये ती 100% आपल्यापर्यंत मान्सून येईल. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या कुडे बुद्रुक येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे फलक धुळखात आडवे पडले आहे. हे फलक लावण्यासाठी मुहूर्त भेटत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी पुण्याला सोबत बोलताना सांगितले. याच गावातून मुंबईवरून पाईट, कुडे, घोटवडी, धामगाव, शिरगाव, भीमाशंकर असा रस्ता आहे. त्यामुळे दिशादर्शक फलक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जावळेवाडी शाळेवर पावसाळ्यात संकटाचे सावट. संरक्षण भिंतीचे काम रखडल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका. खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील तळेघरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मंदोशी गावच्या डोंगर पायथ्याला असणाऱ्या जावळेवाडीतील ओढ्याच्या कडेला असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीच्या जमिनीचा मोठा भाग खचण्यास सुरुवात झाली आहे. ओढ्याला मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या पुरामुळे इमारत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही जमीन खचून वाहून गेली तर स्थानिक रहिवाशांना जाणे येणे मुश्किल होणार आहे. शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शाळा आणि शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा व खरपुडी खंडोबा येथे सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. निमगाव खंडोबा व खरपुडी खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतून खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. सोमवती अमावस्या असल्याने विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार सोमवारी 15 जून 2026 रोजी गजबजले. सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्यात. खेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व अन्य सर्व शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाब पुष्प देत मिरवणूक काढून स्वागत करून शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. खेडचे आमदार बाबाजी काळे, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्यासह ठिकठिकाणी स्थानिक सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थी स्वागत समारंभ, मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम तसेच गत शैक्षणिक वर्षात 100% उपस्थिती राखणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा कौतुक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शाळांमध्ये देखील पहिल्या दिवशी वाडी वस्तीवरील मुलांची मोठी उपस्थिती दिसून आली. बरं, तुमची शाळा कुठली? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामणगाव खुर्द, केंद्र मोरशी, बीड डेने तालुका खेड, जिल्हा पुणे. बरं, कसं सर पहिल्या दिवशी कसं प्रतिसाद शाळेला? नाही, आपली शाळा ही आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळा असल्यामुळं इथले सर्व बहुतांशी विद्यार्थी शाळेमध्ये शक्यतो पहिल्या दिवसापासूनच येतात आणि उपस्थिती ही चांगल्या प्रकारे आहे. आणि पहिल्याच दिवशी आपण मुलांना गणवेश वाटप केलेले आहे. त्याचबरोबर पुस्तके वाटप, म्हणजे शाळेत सर्व सुविधा त्यांना पुरवलेल्या पहिल्याच दिवशी. बरं, ह्या शाळेमध्ये परिसरातल्या किती किलोमीटरच्या परिसरातले विद्यार्थी येतात? तसं पाहायला गेलं तर आपली ही शाळा अतिशय दुर्गम भागातली शाळा आहे आणि या गावामधील आजूबाजूला जवळजवळ 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावर आता आंबेवाडी हे गाव आहे. वाडी ही मोरोशी गावाची वाडी आहे आंबेवाडी. 4 किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी पाऊल वाटेने येतात. त्याचबरोबर खामकरवाडी आहे, 2.5 ते 3 किलोमीटर वाडी आहे. त्यासुद्धा वाडीवरून इकडे मुले शाळेसाठी येतात. त्याचबरोबर इकडे गोटवडी शेजारी पण काही घरे आहेत, दामणगावचीच घरे आहेत, परंतु गोटवडीमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर, म्हणजे बहुतांश मुले ही लांबूनच येतात आपल्या शाळेमध्ये. बरं, एकूण पटसंख्या किती आपल्या शाळेची? सध्या आजची नाही, एकूण किती? मागच्या वर्षी किती? मागच्या वर्षी 51 पट होता आपला. 51. मग आता आज पहिला दिवस आहे शाळेचा. आज किती विद्यार्थी आले? अजून हे नाही, तरी पण 51 पैकी 30-40 विद्यार्थी आले. हो, जवळजवळ 43 विद्यार्थी. एकूण 43 विद्यार्थी आहेत. आज पहिलीमध्ये एक विद्यार्थी. त्या मानाने भरपूर आहे पटसंख्या पहिल्या दिवशी 43. बोरगिरी, भीमाशंकर, निगडाळे या खेड तालुका व आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरील गावांमधील
स्थानिक आदिवासी जनतेला या हद्दीच्या वादात अजिबात स्वारस्य नसल्याची बाब समोर आली आहे. आंबेगाव तालुक्यातील निगडाळे आणि खेड तालुक्यातील भोरगिरी व परिसरातील गावातील स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये नातेसंबंध आहेत. त्यामुळे या भागातील दोन्ही तालुक्यातील जनतेत एकमेकांच्या बाबत स्नेहभाव आहे. भोरगिरी ते भीमाशंकर रस्त्याबाबत देखील स्थानिक आदिवासी शेतकरी बांधवांची स्पष्ट भूमिका असल्याची बाब त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समोर येत आहे. माझं नाव एकनाथ रखमा गेंगचे, गाव कोणतं? निगडाळे. बरं, हा जो रस्ता आहे हा कुठून जातो? भोरगिरीपासून हा जो रस्ता हा जातो? कच्चा रस्ता आहे. हा भोरगिरीपासून निगडाळ्याला निघतो. म्हणजे जायदेची वाडी म्हणून इथं वर आहे. जायदेच्या वाडीला निघतो आणि जायदेच्या वाडीवरून निगडाळ्याला याचा रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे. अच्छा. निगडाळचे स्थानिक आहेत आम्ही. ते अभयारण्यात असल्यामुळं हा रस्ता राहिलेला, अभयारण्यामुळंच राहिलेला आहे. अभयारण्याची मंजुरी भेटेल तेव्हा मंजुरी भेटली का तो होणारच. आम्ही आंबेगाव तालुक्याचे, हे खेड तालुका आहे. हा, नातेवाईक बाजारहाट असं बरं. तो भीमाशंकरापर्यंत जाते आणि तिथून मग 2 किलोमीटर पुढे भीमाशंकर राहतं. म्हणजे गुप्त भीमाशंकर पासून 2 किलोमीटर भीमाशंकर राहतं. भीमाशंकर आहे. बरं. आणि इथपासून ते गुप्त भीमाशंकर किती किलोमीटर असेल? आता हे रस्त्याने गेलं हां. तर गुप्त भीमाशंकर पर्यंत 4 किलोमीटर भरेल आहे इथून. अच्छा. आणि मधून गेलं तर 2 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर भरेल अच्छा. पाऊल वाटाने. गुप्त भीमाशंकर आणि गुप्त भीमाशंकर हे खेड तालुक्यामध्येच आहे. खेड तालुका. हे कार्यकर्त्यांमध्ये, आमच्यामध्ये कसला वाद? म्हणजे खेड तालुका आणि आंबेगाव तालुका हा वाद फक्त कार्यकर्त्या नेत्यांमध्ये आहे. नेत्यांमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये नाही. आता स्थानिक. निगडाळे हे आता कुठलं तुम्ही विचार करा, खेड तालुकाचे भोरगिरी चे नातेवाईक आहेत, ते निगडाळ्याला येणार, आम्ही भोरगिरीला जाणार, त्याच्यात कसला वाद? शेवटी आम्ही आदिवासी आहेत. आदिवासींना एका मेरीची गरज आहे. ते कार्यकर्त्यांचं काम आहे, आमचं थोडंच आहे. भांडण हे कार्यकर्त्यांचं आहे, आमचं काय आहे? आता तुम्ही निगडाळेचे म्हणजे आंबेगाव तालुक्यातले असून तो काही कामाचा नाही, ते फुकट राजकारण आहे. ते प्राणी तसे जंगलात म्हणजे आमच्या शेती जंगलामध्ये आहे. शेताकडं जाताना राखण करावं लागतं भाताचं. त्याच्याकरता डुकरं बघायला भेटतात, सांबरं बघायला भेटतात, बेकरं बघायला भेटतात, ससी भेटतात. परत शेकरू तर हे महाराष्ट्राचं मानचिन्ह नाही, हे आहेच आहे. बिबटे बघत दिसले असतील. बिबटे बघायला भेटतात, पण बिबटे एवढे करून नसतात बघायला भेटते. पण आहेत बिबटे, म्हणजे खालून आणून सोडतात नाही इकडे, ते बिबटे बघायला भेटतात, दुसरे नाही काही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.